शिवराज मोठेगावकरच्या मुलाची पुण्यातील सीबीआय कार्यालयात चौकशी केली जाते। मोठेगावकरच्या मुलानं 12वीची परीक्षा दिलेली आहे आणि त्याला फुटलेल्या प्रश्नपत्रिकेचा फायदा झाल्याचं बोललं जात आहे। मोठेगावकरच्या मुलासोबत शिवराज मोठेगावकरच्या आरसीसी क्लासमध्ये शिकणाऱ्या आणखी 3 विद्यार्थ्यांची त्याच्या पालकांसह चौकशी सुरू आहे। या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी निलेश। सध्या मोठेगावकरच्या मुलाची चौकशी सुरू आहे, काय माहिती पुढे येते? रुबीना, खरं तर शिवराज मोठेगावकर यांना सीबीआयने अटक केल्यानंतर त्यांना कोर्टात हजर केलं होतं। मात्र कोर्टामध्ये हजर केल्यानंतर त्यांनी जे रिमांड रिपोर्ट त्यांना सादर केला होता न्यायालयात, त्या रिमांड रिपोर्टमध्ये त्यांनी प्रामुख्याने नमूद केलं होतं की ज्या पेपर फुटी प्रकरणामध्ये जे विद्यार्थी होते त्यांच्यासोबत काही आर्थिक देवाणघेवाण झालेली आहे आणि त्याच पेपर फुटी प्रकरणामध्ये त्यांचा जो 12वीत शिकणारा मुलगा होता त्यांनीसुद्धा नेटची परीक्षा दिली होती आणि ते प्रश्नपत्रिका त्यालाही दिल्या गेल्याचा संशय जो आहे तो सीबीआयला आहे। आणि त्याचबरोबर त्यांच्या मुलासोबत आणखीन त्यांच्या क्लासमध्ये शिकणारे जे 3 विद्यार्थी होते त्यांनाही या पेपर फुटीचा फायदा झाला असल्याची शक्यता आहे ती सीबीआयला आहे। आणि त्याच पार्श्वभूमीवर आता जर बघितलं तर पुण्यातल्या सीबीआय कार्यालयामध्ये मोठेगावकर यांचा मुलगा आणि त्याच्यासोबत क्लासमध्ये शिकणारे 3 विद्यार्थ्यांचीही या ठिकाणी चौकशी सुरू आहे। महत्त्वाचं म्हणजे मोठेगावकर यांचा मुलगा हा अल्पवयीन आहे, त्यामुळे त्यांच्यासोबत वकीलसुद्धा या ठिकाणी दाखल झालेले आहेत। जे 3 विद्यार्थी होते त्यांचे पालकसुद्धा या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि त्यांची चौकशी जी आहे ते आता पुण्यातील सीबीआय कार्यालयामध्ये दाखल झालेले आहेत। खरं तर या प्रकरणामध्ये जर बघितलं तर मोठेगावकर यांच्यासोबत अनेक महाराष्ट्रासह देशभरातील लोकांनी पेपर साठी संपर्क केल्याची शक्यता जी आहे ती संशय सीबीआयला आहे। आणि त्याच अनुषंगाने सीबीआयने काल रिमांड रिपोर्ट जो सादर केला होता त्या रिमांड रिपोर्टमध्ये प्रामुख्याने पेपर फुटी प्रकरणामध्ये त्यांचा मुलगा असेल आणि त्यांच्या क्लासमध्ये शिकणारे जे विद्यार्थी आहेत त्यांना फायदा झाला असल्याची शक्यता आहे। आणि त्याच धर्तीवर या ठिकाणी आता त्यांच्या मुलाला या ठिकाणी चौकशीसाठी बोलवलेलं आहे। त्यांच्यासोबत त्याचे 3 मित्रसुद्धा आहेत आणि त्यांचे पालकसुद्धा या ठिकाणी दाखल झालेले आहेत। महत्त्वाचं म्हणजे हे अल्पवयीन मुलं असल्यामुळं त्यांचे वकील जे आहेत ती मुला थ्रू त्या ठिकाणी बाजू मांडत आहे। त्यामुळे मी तुम्हाला धन्यवाद ताजे अपडेट देण्यासाठी। आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातले ताजे अपडेट घेत राहणार। तुर्तास आपण पाहतोय मोठेगावकरच्या मुलाची चौकशी सुरू आहे पुण्यातील सीबीआय कार्यालयात। सध्या ही चौकशी सुरू आहे।